केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांसाठी सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची गरज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं भूमिपूजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हलचं उद्घाटन. अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. नागपूर, अमरावती, भंडारा आणि गोंदियात वादळासह पावसाची शक्यता. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात पावसामुळे नाशिकमध्ये 2 आणि हिंगोलीमध्ये 1 शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. आज पहाटेही राज्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पहाटे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. राज्यात अनेक जिल्ह्यात काल रात्रीपासून अवकाळी पाऊस पडत आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोल्यात रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावली होती. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. निफाड तालुक्यातील कसबे, सुकेणे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं द्राक्ष बागा पडल्या आहेत. प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी आज कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. नागपूर शहरात घराघरातून, दुकानं, आस्थापनांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशानं नागपूर महानगरपालिकेनं हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे. अत्याधुनिक डच तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे अनेक प्रयोग करण्यात आले, मात्र त्यात यश आलं नाही. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील अडचणी शासन स्तरावरून दूर करीत आज या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षात नागपूरचा वेगानं विकास झाला आहे, मात्र घनकचरा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत आणि अन्य स्वच्छतेशी संबंधित अभियानात नागपूरची क्रमवारी घसरायची. आता क्रमवारी सुधारण्यास मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस, कंपोस्ट, आरडीएफ यासारखे बाय प्रॉडक्ट तयार होणार असून मनपाला रॉयल्टी प्राप्त होणार आहे. प्रदूषणमुक्तीकडे नागपूरचं हे पाऊल असल्याचं गडकरी म्हणाले. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हलचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 2 दिवसीय फेस्टिव्हल दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत कानसेन मोजिदा होते. यावेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख तथा ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ड्रॅगन पॅलेस टेम्पलला पुढच्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त विकास कार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. ड्रॅगन पॅलेस टेम्पलची जगभरात ओळख निर्माण होत असून अनेक सामाजिक आणि विकास कार्य होत असल्याचा आनंद असल्याचं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जपानच्या कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं यावेळी अभिनंदन करीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील फूड कोर्टचा शुभारंभ करण्यात आला. परिसरात येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यामुळे परिसरात उपलब्ध होणार आहेत. जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबरपासून 2 दिवसीय दुबई दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा
अंतर्गत COP28चं हे शिखर संमेलन संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हे संमेलन 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी शिखर संमेलनात सहभागी होणाऱ्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन या शिखर संमेलनात सहभागी होणार नाहीत, असं तिथल्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. गुरु नानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना, विशेषतः शीख बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी समाज माध्यमांद्वारे दिलेल्या संदेशात म्हटलं आहे की गुरु नानकांनी समानता आणि निस्वार्थ मूल्य रुजवली. गुरु नानकांचा उपदेश मानवतेला एकता, समानता, सहिष्णुता आणि निस्वार्थ सेवाभाव रुजवण्यास चालना देतो, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समाज माध्यमांद्वारे दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की दुसऱ्यांची सेवा करण्याचा आणि बंधुभाव वाढवण्याचा श्री गुरु नानक देव यांचा संदेश जगातल्या लाखो लोकांना प्रेरित करतो. श्रीलंकेतल्या भारतीय दूतावासातल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रातही गुरु नानक जयंतीनिमित्त कीर्तनाचं आयोजन केलं होतं. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केलं आहे. गुरु नानक देव यांनी गुरुभक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं. त्यांनी दिलेली प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव ही शिकवण तसंच शांती आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. शीख, पंजाबी आणि सिंधी समाजाच्या वतीनं गुरु नानक जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. बुटी प्लॉट येथील गुरुद्वारा रोषणाईनं सजवण्यात आला असून मागील 3 दिवसांपासून या ठिकाणी भजन कीर्तन सोहळा होतो आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विदर्भातल्या शेतकऱ्यांना अॅग्रोव्हिजन एक नवीन दृष्टी, एक नवीन ऊर्जा देणारं प्रदर्शन ठरतं, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. अॅग्रोव्हिजनची वाटचाल प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले. देशभरातील कृषी तंत्रज्ञान अॅग्रोव्हिजनमध्ये मिळत असल्यानं हे प्रदर्शन अत्यंत महत्वपूर्ण आहे. हवामान बदलामुळे शेतीचं नुकसान होतं, त्यामुळे क्लायमेट प्रूफ शेती आपल्याला कशी करता येईल हा प्रश्न निरामय झाल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेनं मागील 13 वर्षांपासून सुरू असलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या अॅग्रोव्हिजन या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा समारोप आज दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेश कृषी मंत्री सूर्यप्रताप शाही, अरुणाचल प्रदेशचे कृषी मंत्री टागे टाकी, खासदार रामदास तडस, डॉक्टर विकास महात्मे, अॅग्रोव्हिजनचे संयोजक रवींद्र बोरटकर, सल्लागार डॉक्टर सीडी माई आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात उत्तर प्रदेशमध्ये ऊसाची रिकव्हरी 11% आली आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्यप्रताप शाही यांनी दिली. याशिवाय उत्तर प्रदेश सौर कृषी क्षेत्रात प्रगती करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केलं. आगामी काही तासात विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी वाशिम, अमरावती, अकोल्यात रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावली होती. विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. हवामान विभागानं अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या 4 जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागपुरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं, यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या राज्यातील शेती आणि शेतकरी अडकला आहे. यावर्षी खरीप पिकाचं नुकसान झाल्यावर शेतकऱ्याच्या संपूर्ण आशा होत्या त्या रब्बी पिकावर, पण आजच्या अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. अकोला जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि तूर यासोबतच इतर फळ पिकांना बसण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होतं. रात्रीच्या सुमारास मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसानं हजेरी लावली आहे, तर काही भागात गारांचा पाऊस झालाय. अकोला जिल्ह्यातील विविध भागात रात्री उशिरा अवकाळी पाऊस बरसला. रात्री 1 वाजताच्या दरम्यान अकोला जिल्ह्यातील व्याळा, निमकर्दा, जोगलखेड, पारस, टाकळी कुरेशी, देगाव मानकी, खीरपुरी, बारलिंगा आदी विविध भागांसह अकोला शहरातही अवकाळी पाऊस बरसला. सकाळपर्यंत पाऊस सुरू होता. हिवाळ्यातील बोचऱ्या थंडीच्या दिवसात जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस बरसल्यानं वातावरणातील गारव्यात
परताव्यात आणखी वाढ झाली आहे. हवामान खात्यानं दर्शवलेल्या अंदाजाप्रमाणे मागील 2 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून आज सकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा सुमारे 4 तास पाऊस झाला. हा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यांनी कापणीवर आलेल्या रब्बी हंगामातील पिकं आणि पालेभाज्या पिकांवर कीड लागून पिकांची मोठी हानी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. गडचिरोली ढगाळ हवामान असून अद्याप पाऊस नसल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांसाठी सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची गरज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं भूमिपूजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हलचं उद्घाटन. अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. नागपूर, अमरावती, भंडारा आणि गोंदियात वादळासह पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.